फ्रंट वॉरियर्स ग्रुप, मी या ग्रुपतर्फे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं इथं स्वागत करतो. महाराज, गेली काही वर्ष आमचा ग्रुप इथं टेकडीवर काम करतोय. या क्षणापर्यंत जवळजवळ 3000 झाडं आम्ही लावली आहेत आणि झाडं लावताना आम्ही ही काळजी घेतली. डोंगरात सह्याद्रीत जी झाडं आवश्यक आहेत, म्हणजे आता पळस, पांगारा, पहावा, कुसुम अशी झाडं निवडलीत की जी डोंगराच्या या वातावरणात जी सह्याद्रीतली आहेत. तर आज पहिल्यांदाच इथं आपण मोहाचं झाड लावतोय. मोहाची झाडं आम्ही आणली होती पण अजून लावली नव्हती, आता लावतोय. मोहाला आदिवासी जीवनात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. या झाडाला आदिवासींचा कल्पवृक्ष मानलं जातं. तर या झाडांचं आपण तुमच्या हस्ते आज इथं वृक्षारोपण करणार आहे. हा ग्रुप आम्ही जो काम करतोय तो केवळ निसर्गप्रेमींचा ग्रुप आहे. इथं कुठेही कुणीही प्रसिद्धीसाठी किंवा आपल्याला काहीतरी पारितोषिक असं नाही. आणि आमच्या एकटे ते सांभाळतात हे याचा उल्लेख करतात. आणि असे जर आणखी 5-10 कन्हैयाला साताऱ्यातल्या आमच्या पाठीवर उभं राहिले ना, तर आम्ही आजूबाजूचे सगळे डोंगर हिरवे करून दाखवू. मी विनंती करतो, काम करायला येणारी जी काही असतात ना, तर प्रीतम एकही दिवस असा नाही की तो इथं आला नाहीये. दत्तात्रय चाके, आमचे भालचंद्र गोटार, बेलकर, मांडवकर, शिवगण. आणि सर ही कोकणातली माणसं आहेत, म्हणजे यांच्या DNA मध्येच निसर्ग आहे. त्यामुळं इथं दररोज 5 ते 7.5 कंपल्सरी आहेतच. आणि हे आज नाही, गेले जवळजवळ कित्येक वर्ष चालू आहे. आणि अर्थातच आमच्या पाठीमागे काही चांगल्या शक्ती आहेत. त्यात सुधीर गोटे आहेत, त्यांचं खूप मार्गदर्शन आहे. सुधीर सुकाळे आहे आणि यांच्यामुळेच होत आहे. आणखी एक उल्लेख करतो सर, वेद अकॅडमीला आम्ही फोन केला की त्यांची 200-300 मुलं इथं आम्हाला मदत करायला येतात. आणि पुढच्या आठवड्यात सर आपण अजिंक्यताराच्या कॉर्नरला 300 झाडं लावतोय. ती झाडं लावायची, खड्डे खाणून तयार आहेत, रोपं तयार आहेत. तर ती रोपं लावण्याची जबाबदारी सरांनी घेतलेली आहे. थोडं चिंच वगैरे पण लावली आहे सर, चिंच चिंच सगळ्या प्रकारची. आणि आणखी एक सर, आमच्याकडे वड लागवडीसाठी प्रसिद्ध असलेले साळुंके सर, ते आणि त्यांची मुलगी आणि त्यांचे 4 विद्यार्थी दररोज सकाळी 2.5 तास काम करतात. मागच्या आठवड्यात त्यांनी या टेकडीवर 100 वडाची झाडं लावली. 100 कम्प्लीट. राजेश पुराणिक आमच्याबरोबर सतत काम करत असतं. नाव कुणाचं घ्यायचं राहिलं असेल, झेपले आहेत तर सांभाळून घ्या फक्त, बाकी काही नाही. तर अमोल कोडक आमच्या टेकडीला प्रचंड मोठं काम आहे रानवाटाचं, प्रचंड. गेली 10 वर्ष वृक्षारोपण करतोय आणि आज म्हणजे हिरवगार आहे एवढं भरपूर. आणि अजूनही रोज काम चालू असते आमचं झाडं लावून. रोज सकाळी आम्ही आता आपण किल्ल्याचं परत आणि नवीन हे केलं. आता वरचं डेव्हलपमेंटचं वगैरे बरं, ते वेगळा तळी वगैरे तळी तर आपण मध्ये दुरुस्त केली. अजून पण ते सदर वगैरे बांधून घ्यायचं वगैरे सगळं आपण. ते गाळ काढायचे, म्हणजे वरची तळी आहे पडली आहे, ती रिन्युएट करून म्हणजे हे अशी ठेवायची. हे पण हा रोड पण आता ते देसाईलाच भेटला. महाराज एक विनंती अशी, हे तर होत राहीलच, याच्यात काय प्रश्नच नाही आहे. सुदैवानं, आमच्या सुदैवानं तुम्ही राज्याचं नेतृत्व करताय, बांधकाम खातं आपल्याकडे आहे. आता जी रोडची कामं चालू आहेत महाराष्ट्रभर, तर त्याच्या रोडच्या दुतर्फा जे म्हणजे त्यांचं टेंडर असते, तर त्यांनी ती झाडं लावतात, नॉर्म आहेत त्याची. तर माझी विनंती अशी आहे की जर त्या रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ, चिंच अशा पद्धतीची जर मॅक्झिमम झाडं लावतात, आपण ते तसाच निर्णय दिलेला केलाय की शोभेची झाडे लावायची नाही. मूळची जसं सर म्हणले की आता समजा आपला जिल्हा आहे किंवा आपलं हे इथं जी मूळची जगणारी आहेत किंवा इथल्या ते मान खटावला तिकडं जे त्या याला तुम्ही संभाजीनगरला जावा किंवा मराठवाड्यात जावा. आपण आता सूचना तशा दिल्या की त्या परिसराला जी झाडं तिथली मूळची आहेत तीच लावायची. आता आपल्याकडे कसं जांभळाची वगैरे झाडं आपल्याकडे आहे, आपल्या इथं किंवा फणसाची, ती आपल्या या लाल मातीत आणि वाढतात पण चांगली. तिकडं वेगळं असेल तसं. आणि त्यांना उलट आपण काय केलं की आता एकदम पैसे देणार नाही,
तुम्ही खड्डे काढल्यावर त्याचं GPS लोकेशन, कोऑर्डिनेट, झाड लावल्यावर त्या झाडाचा फोटो, वा. ते झाड साधारण 10 ते 12 फुटापर्यंत पाहिजे, जे आपण मध्ये 1 वर्षापर्यंत पाहिजे त्याचा फोटो, मग त्याचे पैसे तेवढ्या पुरते मिळणार. परत ते जगलं, पुढचं जे काय पावसाळा वगैरे असेल तर जगल्याचे फोटो परत द्यायचे, अच्छा. मग परत उरलेले पैसे मिळणार. असं त्याचे 6 स्टेपमध्ये त्यांना पैसे देतात. पूर्वी काय होतं, तुम्ही काम घेतलं टेंडरचं, EPC याच्यामध्ये तुम्हाला कामासकट झाडं लावायचे पैसे एकदम मिळून जायचे. बरोबर. त्यामुळे मग ती तुम्ही लावली ठीक आहे, पण जगली का नाही हे बघायलाच बनायचं नाही. त्यामुळे आता परवा पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायला लागलं, आकडा त्यातले मोठा दिसत होता. म्हटलं मी पण रस्त्यानं फिरतो गाडीतनं, म्हटलं आता 31 लाख झाडं त्या रोडला लावली असं म्हटलं विरोधक म्हणतील चला आता आपण बघायला जाऊ. म्हणजे असं नको, म्हटलं थोडं त्यांना पण आपण हे करू की बा ठीक आहे, आतापर्यंत EPC त्या टेंडर मध्ये होत नव्हतं, निघाला म्हणजे राखली जात नव्हती, तर इथून पुढे करू असं पटलं सगळ्यांना. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. की साताऱ्यातील लोकप्रिय नगरसेवक इथे यावेत, त्या सगळ्यांनीच प्रत्येकाने एक झाड लावावं. पण ठीक आहे, प्रत्येकाच्या हस्ते एक नाही, निदान सामूहिकरित्या तरी एक आज लावलंय. आणि अविनाश कदम सर आहेत, भालचंद्र निकम सर आहेत, जयवंत चव्हाण आहेत, माझे तर ते मित्रच आहेत अगदी जवळचे. आणि झाडे लावाल, झाडे लावाल, झाडे तोडाल, झाडे तोडाल, झाडे तोडाल. एकच श्वास, एकच ध्यान, स्वच्छ श्वास. येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहेच कोण?